Hi students, in last video we learned about the regulation of gene expression. So today we learn about the operon concept. जनरली आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्यावेळेस जीन एक्सप्रेशन्स हे रेग्युलेट केले जातात तर वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आपण स्टडी केलेले. यूकॅरियोट्समध्ये जेवढ्या काही लेवल्स आपल्याला सांगितलेल्या होत्या त्या लेवल्स आपण पाहिलेले आहेत. तर आपण आता ओपेरॉन कन्सेप्ट कशाला म्हणतात आणि फॉर एक्झाम्पल आपण कशाबद्दल स्टडी करणार आहोत तर प्रोकॅरियोट्स मध्ये ई कोलायचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. ओके, तर जीन रेग्युलेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की लॅक्टोज हायड्रोलिसिस थ्रू द ब्रेकडाउन युजिंग द कॅटलिस्ट एन्झाईम इज ए बीटा गॅलॅक्टोसाइडेज. या एन्झाईमच्या यूज थ्रू लॅक्टोजचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज फॉर्म होतात. तर जनरली आपण ओपेरॉन कन्सेप्ट थ्रू डिटेलमध्ये लॅक्टोजचं फॉर्मेशन कसं होतं किंवा त्याचं ब्रेकडाऊन कसं होतं हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर ओपेरॉन म्हणजे काय किंवा ओपेरॉन कन्सेप्ट कशाला म्हणली जाते हे पाहणार. तर जे काही ओपेरॉन आहे जनरली कोणत्या प्रोसेस थ्रू केलं जातं तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू केलं जातं. ट्रान्सक्रिप्शनल लेवलवरती ओपेरॉन कन्सेप्ट ही केली जाते. ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतो तर DNA पासून mRNA फॉर्म होणे. ओके, युजिंग द ट्रान्सक्रिप्शनल लेवल. तर ही जी ओपेरॉन कन्सेप्ट आहे ती कोणी डिस्क्राइब केलेली आहे तर फ्रँकोइज जॅकॉब अँड जॅक्यूज मोनार्ड या दोन सायंटिस्टनी 1961 मध्ये ओपेरॉन कन्सेप्ट लॅक ओपेरॉन ही कन्सेप्ट त्यांनी काय केलेली आहे डिस्क्राइब केलेली. ओके, तर याच्यामध्ये ओपेरॉन आपण कशाला म्हणतो जनरली ओपेरॉन म्हणजे काय हे पाहण्या अगोदर आपण आत्ता सांगितलं की ई कोलायमध्ये लॅक्टोजचं फॉर्मेशन गॅलॅक्टोज प्लस ग्लुकोज मध्ये केलं जातं थ्रू दी हायड्रोलिसिस. कॅटलायझिंग एन्झाईम इज बीटा गॅलॅक्टोसाइडेज. ओके, तर ई कोलाय कल्चर ज्यावेळेस आपण करतो तर याच्यासाठी ज्यावेळेस कल्चरिंगमध्ये लॅक्टोज हा आपण प्रोव्हाइड करतो. इकोलाय कल्चरिंगमध्ये जर लॅक्टोज आपण प्रोव्हाइड केला तर लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी 3 एन्झाईम सिंथेसाइज होणं खूप गरजेचं आहे. तर कोणते कोणते एन्झाईम्स आहेत? फर्स्ट बीटा गॅलॅक्टोसाइडेज. याचं मेन फंक्शन काय टू डायजेस्ट the lactose to form a galactose and glucose. तर फर्स्ट एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेज. याचं मेन काम काय आहे तर लॅक्टोजला डायजेस्ट करणे आणि काय फॉर्म करणे गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. सेकंड एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसाइड permease. Galactoside permease, beta galactoside permease enzyme to permits the entry of lactose molecule into the cell. तर आपण लॅक्टोज हा प्रोव्हाइड केलेला असेल तर इकोलाय हा कल्चर मीडियामधून लॅक्टोजला सेलच्या मध्ये एंट्री करण्यासाठी जो एन्झाईम आहे तो आहे बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ट्रान्स ॲसिटायलेज और याला दुसरं नाव आहे बीटा गॅलॅक्टोसाइड ॲसिटाइल ट्रान्सफरेजेस. सेकंड नेम काय आहे बीटा गॅलॅक्टोसाइड ॲसिटाइल ट्रान्सफरेजेस. त्यालाच आपण ट्रान्स ॲसिटायलेज सुद्धा म्हणतो. तर जनरली हा जो एन्झाईम आहे याचं मेन काम काय आहे ट्रान्सफर असाइल ग्रुप
फ्रॉम असाइल कोएन्झाइम ए टू गॅलॅक्टोसाइड. ओके, तर गॅलॅक्टोसाइडपर्यंत ॲसिटाइल कोएन्झाइमपासून असाइल ट्रान्सफर करणे हे मेन फंक्शन कोण करतं? ट्रान्स ॲसिटायलेज. तर जनरली आपण जो स्टडी करतो त्याच्यामध्ये 3 मेन इम्पॉर्टंट एन्झाईम्स खूप गरजेचे आहेत. ज्यावेळेस आपण इकोलाय हा कल्चर करतो तर आपण सांगितलं लॅक्टोज हा एनर्जी सोर्स आहे इकोलायसाठी. तर त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो, ओके, सेलला आपण जे काही इकोलाय कल्चरिंगसाठी आपण लॅक्टोज प्रोव्हाइड करतो त्यावेळेस जे काही इकोलाय आहेत त्याच्यामध्ये लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होऊन गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज फॉर्मेशनसाठी 3 इम्पॉर्टंट एन्झाईम खूप गरजेचे आहेत त्याचं सिंथेसाइज. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेज, जो की काय करतो? डायजेस्ट करतो लॅक्टोजला आणि फॉर्म करतो गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. सेकंड वन आहे बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज. तो काय करतो? परमिट करतो, म्हणजेच काय, जे काही लॅक्टोज सेलच्या बाहेर आहेत, सराउंडिंग मीडियममध्ये आहेत, त्यांना सेलमध्ये एंट्री करण्यासाठी कोणता एन्झाईम गरजेचा आहे? तर परमिएज एन्झाईम खूप गरजेचा आहे. त्याच्यानंतर थर्ड वन ट्रान्स ॲसिटायलेज, त्यालाच आपण बीटा गॅलॅक्टोसाइड असिल ट्रान्सफरेजेस म्हणतो. ज्याचं मेन काम काय आहे? असाइल ग्रुप जो आहे, जो की असाइल कोएन्झाइम ए पाशी असतो, त्याच्यापासून त्याला गॅलॅक्टोसाइडपर्यंत ट्रान्सफर करण्याचं मेन काम कोण करतं? ट्रान्स ॲसिटायलेज करतं. तर जनरली या 3 इम्पॉर्टंट एन्झाईम्सचं सिंथेसायझेशन होणं या 3 एन्झाईमचं सिंथेसिस होणं आणि त्याच्यासाठी DNA एक स्ट्रँड आपण टेम्पलेट म्हणून यूज करतो त्याला आपण काय म्हणतो? ओपेरॉन. त्याला आपण काय म्हणतो? ओपेरॉन. Synthesis of these 3 enzymes is controlled by a long segment of DNA is known as a operon. ओके, 3 एन्झाईम सिंथेसाइज होण्यासाठी त्यांना कंट्रोल करण्यासाठी एक लॉंग सेगमेंट ऑफ DNA टेम्पलेट म्हणून आपण यूज करतो, तर त्याला काय म्हटलं जातं? ओपेरॉन. ओके, तर आपल्याला ओपेरॉन म्हणजे काय कळालं? ओके, हां, तर त्याचबरोबर ही जी ओपेरॉन कन्सेप्ट आहे लॅक ओपेरॉन, तर ती कोणी डिस्क्राईब केलेली आहे? फ्रँकोइज जॅकॉब आणि जॅक्यूज मोनार्ड यांनी 1961 मध्ये. आणि ही जनरली कोणत्या लेवल्सवरती बेस्ड आहे? तर ट्रान्सक्रिप्शनल लेवलवरती बेस्ड आहे. तर आपण इकोलाय सेलमध्ये लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होऊन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज फॉर्मेशन होतं. ही जी प्रोसेस आहे ती लॅक ओपेरॉन थ्रू आपण स्टडी करणार. याच्यामध्ये ओपेरॉन आपल्याला लक्षात आला, ज्यावेळेस आपण इकोलायला लॅक्टोज प्रोव्हाइड करतो कल्चर मीडिया थ्रू, त्यावेळेस सराउंडिंग मीडियामध्ये जर लॅक्टोज प्रेझेंट असेल तर त्या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी सेलकडे 3 एन्झाईम सिंथेसाइज होणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये 3 एन्झाईम्स कोणते कोणते आहेत? बीटा गॅलॅक्टोसाइडेज जनरली हा काय करतो? तर लॅक्टोजला डायजेस्ट करून गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज फॉर्म करतो. बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज, ज्याचं मेन फंक्शन काय आहे? तर जे सराउंडिंग मीडियममध्ये जो काही लॅक्टोज आहे त्याला सेलमध्ये एंट्री देण्याचं मेन काम कोण करतं? परमिएज करतं. आणि ट्रान्स ॲसिटायलेज काय करतो? जो काही असाइल कोएन्झाइम ए आहे त्याच्यापासला जो काही असाइल ग्रुप आहे तो गॅलॅक्टोसाइडपर्यंत ट्रान्सफर करण्याचं मेन फंक्शन करतो. तर या 3 एन्झाईम्सला सिंथेसिस करण्यासाठी ज्या लॉंग सेगमेंट ऑफ DNA टेम्पलेटचा यूज करतो त्याला आपण ओपेरॉन म्हणतो. ओके, जो काही DNA टेम्पलेट आहे ज्याला आपण ओपेरॉन म्हणतो, तो ओपेरॉन कसा असतो, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, आणि त्याच्यानंतर आपण ते स्ट्रक्चर पाहिल्याच्या नंतर आपण जो काही लॅक्टोज फॉर्मेशनसाठीचा लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठीचा आपण लॅक ओपेरॉन ही कन्सेप्ट पाहणार आहोत, जी की जॅकॉब अँड मोनार्ड या सायंटिस्टनी डिस्क्राईब केलेली आहे. ती आपण स्विच ऑफ मोड आणि स्विच ऑन मोड या दोन्ही स्टेप्समध्ये स्टडी करणार. ओके, तर फर्स्टली आपण ओपेरॉन हा काय आहे ते स्टडी करू. तर आपण काय सांगितलं? DNAला एक लॉंग सेगमेंट ऑफ DNA जो की टेम्पलेट म्हणून आपण यूज करतो फॉर दी सिंथेसिस ऑफ 3 एन्झाईम्स. ओके, फॉर दी लॅक्टोज ब्रेकडाऊन.
तर आपण ओपेरॉन काय आहे तो लक्षात घेऊ. एक लॉंग सेगमेंट ऑफ DNA आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इट इज अ DNA strand or we are use this a DNA template. This having a promoter site, inducible protein, promoter site, operator site and structural genes. One by one we are described. First, P is indicate promoter. ओके, मी इकडं जे काही इनिशियल्स आहेत त्याचा पूर्ण लिहिते. तर P इज अ प्रमोटर. ओके, P इज अ प्रमोटर साइट. I is a inducible or repressible or repressive gene or a protein. O is a operator site. ओके, तर आपल्याला लक्षात येतं इथे वेगवेगळे सेगमेंट्स आहे ज्याच्या थ्रू साइट्स आहे ज्याच्या थ्रू आपण पाहतोय. तर हा आहे DNA टेम्पलेट. P इज अ प्रमोटर, I इज अ रिप्रेसर, P इज अ प्रमोटर, O इज अ ऑपरेटर. ओके, तर आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत आणि हा जो पार्ट आहे तो आहे स्ट्रक्चरल जीन्स. आता स्ट्रक्चरल जीन्स कोणते कोणते आहेत? Z, Y अँड A. ओके, स्ट्रक्चरल जीन्स कोणते कोणते आहेत? Z, Y, A. आता याच्यामध्ये Z काय आहे, Y काय आहे आणि A काय आहे? तर जनरली हे जे जीन्स आहेत याच्यामध्ये Z जो आहे तो पर्टिक्युलर सगळे जे काही स्ट्रक्चरल जीन्स आहेत पर्टिक्युलर एन्झाईम सिंथेसाइज करतात. ओके, तर वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. Z हा कोणता एन्झाईम सिंथेसाइज करतो, Y कोणता करतो आणि A कोणता करतो? तर Z सिंथेसाइज्ड बीटा गॅलॅक्टोसाइडेज. Y gene is synthesized permease. Y synthesized permease and A is synthesized ट्रान्सएसिटायलेज. ओके, जनरली आपण जे 3 एन्झाईम्स पाहिले होते. तर हा आहे DNA टेम्पलेट जो की आपण ओपेरॉन म्हणून यूज करणार आहोत ज्याच्या थ्रू फॉर्म होणार आहे. तर सिंगल जे काही स्ट्रक्चरल जीन्स असतील जर सिंगल फॉर्ममध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतो? सिस्ट्रॉन. काय म्हणतो? सिस्ट्रॉन. आणि जे मल्टिपल फॉर्मेशनमध्ये mRNA फॉर्म करत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलिसिस्ट्रॉनिक. काय म्हणतो? पॉलिसिस्ट्रॉनिक. तर जनरली आपण वन बाय वन काय काय करतात याच्याबद्दल स्टडी करणार आहोत याच्यामध्ये. तर सर्वात पहिल्यांदा प्रमोटर साइट. तर प्रमोटर साइट ज्याच्यावरती DNA पॉलिमरेज अटॅच असतो, RNA पॉलिमरेज अटॅच असतो. RNA polymerase is attached to promoter site. ओके, तर जनरली प्रमोटर साइट वरती RNA पॉलिमरेज हा एन्झाईम हा अटॅच असतो. ज्यावेळेस टर्न ऑन मध्ये म्हणजे स्विच ऑन मध्ये प्रोसेस असते त्यावेळेस हा जो प्रमोटर साइट आहे त्याच्यापासून RNA पॉलिमरेज हा मूव ओव्हर होतो स्ट्रक्चरल जीन पर्यंत फॉर द सिंथेसिस ऑफ अदर 3 एन्झाईम्स. ओके, आणि ज्यावेळेस ऑफ मोड असते त्यावेळेस मात्र तो इथेच प्रेझेंट असतो, तो पुढे मूव होत नाही. तो का होत नाही किंवा कशामुळे होत नाही आपण डिटेलमध्ये ऑन आणि ऑफ मोडमध्ये पाहणार आहोत. फक्त प्रत्येकाचे फंक्शन्स काय काय आहेत ते लक्षात घ्या. P is attached RNA polymerase on the P site. There when is on mode that time RNA polymerase move over the structural genes for the synthesis of 3 different enzymes, okay, for the breakdown of lactose. Second one is a repressor protein or a inducible gene. Okay, repressor protein
ओके, तर आता आय, ज्याला आपण रिप्रेसर प्रोटीन म्हणतो, याचं मेन फंक्शन काय आहे ते स्टडी करू. तर जनरली आपण आय बद्दल स्टडी करतो, म्हणजेच इंड्युसिबल जीन ज्याला म्हणतो किंवा रिप्रेसर प्रोटीन म्हणतो. तर रिप्रेसर प्रोटीन का म्हणतात, किंवा त्याचबरोबर आणखीन एक नाव आहे ते आहे रेग्युलेटर जीन. तर जनरली याला दोन नाव आहेत, एक रिप्रेसर प्रोटीन आणि दुसरा रेग्युलेटर जीन. आता याला रेग्युलेटर जीन का म्हणतात आणि रिप्रेसर प्रोटीन का म्हणतात, कारण की दोन्ही फंक्शन्स याचे डिफरंट आहेत, त्याच्यामुळे त्याला ते नाव दिलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण रेग्युलेटर जीनबद्दल स्टडी करू. तर ज्यावेळेस ऑन मोड असते, स्विच ऑन असतो, त्यावेळेस हा जो प्रोटीन आहे हा जो जीन आहे तो काय करतो, तर पूर्ण जी काही कन्सेप्ट आहे, ज्यावेळेस मूव ऑन होते त्यावेळेस त्याला पूर्ण कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, रेग्युलेटर जीन. तो कंट्रोल करतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रेग्युलेटरी जीन. रेग्युलेट करतो त्या पर्टिक्युलर प्रोसेसला म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रेग्युलेटर जीन. त्याच्यानंतर रिप्रेसर प्रोटीन का म्हणतो, कारण की ज्यावेळेस स्विच ऑफ मोडमध्ये असते त्यावेळेस काय केलं जातं, तर हा जो इंड्युसिबल रिप्रेसर प्रोटीन आहे, तो इंड्युसिबल जीन आहे, तो काय करतो, mRNA ट्रान्सक्रिप्शन करतो, त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस होतं. आणि हा जो प्रोटीन आहे, फॉर्म झालेला जो प्रोटीन आहे, तो कोणता प्रोटीन आहे, रिप्रेसर प्रोटीन आहे. म्हणजे ऑफ मोडमध्ये आहे त्यावेळेस ऑपरेटरला तिथेच थांबवून ठेवणे, त्याला तिथे ब्लॉक करणे, ज्याच्यामुळे RNA पॉलिमरेज हा पुढे मूव्ह होणार नाही आणि पुढचे सिंथेसिस जे काही एन्झाईम सिंथेसिस होतात ते होणार नाही. त्याच्यासाठी काय केलं जातं, तर हा जो प्रोटीन आहे तो ऑपरेटर साईटवरती जाऊन त्याला बाइंड करतो. आणि ज्यावेळेस ऑपरेटर साईटवरती जाऊन त्याला बाइंड करतो, त्याच्यामुळे इथे ऑपरेटर साईट ही ब्लॉक होते, ज्याच्यामुळे RNA पॉलिमरेज हा पुढे मूव्ह होत नाही आणि पुढचे तिन्ही एन्झाईम्स हे काय होत नाहीत, सिंथेसिस होत नाहीत. याच्यामुळे तो तिथे ब्लॉक करतो. रिप्रेस करणे म्हणजेच काय, स्टॉप करणे. म्हणजे ऑफ मोडमध्ये ऑपरेटर साईटला जाऊन ब्लॉक करून, बाइंड करून तिथून ती प्रोसेस ब्लॉक करतो आणि त्याला रिप्रेस करतो, म्हणजे स्टॉप करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रिप्रेसर प्रोटीन. ओके, प्रमोटर पाहिला, ज्याला RNA पॉलिमरेज प्रेझेंट आहे, ज्यावेळेस ऑन मोडमध्ये असतो त्यावेळेस तो मूव्ह ओव्हर होतो. ओके, पण ज्यावेळेस ऑफ मोडमध्ये आहे त्यावेळेस inducible gene or a repressor gene or regulator gene having two main functions. When these cell or these operon is a switched on mode, that time inducible protein form this protein, but this not blocked to the operon site. That time RNA polymerase is move over the operon and 3 enzymes is synthesized. But that time when the lactose is not present on the surrounding medium and the operon concept is off mode, switched off mode, that time RNA polymerase is not move over these structural genes. So these inducible gene form to a transcription and form a protein. This protein is a repressor protein. This protein is attached to the operator site and block or a bind to the operator site. That time RNA polymerase is not move over the structural gene and switched off mode. These enzymes are not synthesized. Okay, तर जो काही ऑपरेटर साईटला ब्लॉक करून त्याला स्टॉप करतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रिप्रेसर प्रोटीन म्हणतो. आता थर्ड वन साईट आहे ती आहे ऑपरेटर साईट, जो की आपण ओनी दाखवलेला आहे. तर जनरली हा काय आहे, ऑपरेटर साईट काय आहे, आपण फक्त त्यांचे फंक्शन्स पाहतोय. ज्यावेळेस ऑन आणि ऑफ मोड मी तुम्हाला समजावून सांगेल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित समजेल. ऑपरेटर साईट, तर जनरली ऑपरेटर साईट आपण कशाला म्हणतो, ऑपरेटर जीन ज्यावेळेस ऑपरेटर किंवा जो काही सेल आहे स्विचड ऑन मोडमध्ये असेल त्यावेळेस हा काय करतो, प्रोसीड करतो स्ट्रक्चरल जीन्सला टू सिंथेसाइज द अदर एन्झाईम्स. ओके, म्हणजेच काय, ज्यावेळेस हा ऑन मोडमध्ये असेल याच्या थ्रू mRNA सिंथेसाइज होतो आणि याच्या थ्रू एन्झाईम्स म्हणजेच काय, तर प्रोटीन्स असतात, तर त्याचं सिंथेसायझेशन होतं. ज्यावेळेस ऑन मोडमध्ये असेल त्यावेळेस ओके तो प्रोसीड करतो स्ट्रक्चरल जीन्सला. पण ज्यावेळेस ऑफ मोडमध्ये असतो त्यावेळेस इंड्युसर प्रोटीन्स थ्रू फॉर्म झालेला जो रिप्रेसर प्रोटीन आहे
त्याचा जो काही प्रोडक्ट आहे तो ऑपरेटर साईटला येऊन ब्लॉक करतो. ओके, तर ह्या दोन फंक्शनिंग आहेत. ऑन मोडमध्ये तो पुढे मूव्ह ऑन होतो आणि तो प्रोटीन सिंथेसिस करतो, आणि ज्या वेळेस तो ऑफ मोडमध्ये असतो त्यावेळेस ऑपरेटर साईटवरती प्रोटीन हा काय करतो, जो इंड्युसर जीनचा प्रोडक्ट आहे तो ओ साईटवरती, ऑपरेटर साईटवरती अटॅच होतो, आणि ज्याच्यामुळे ती जी स्टेप आहे तिथे ब्लॉक केली जाते. ओके, तर आपण जे काही मेन आहेत ते पाहिले. आता आपण स्ट्रक्चरल जीन्सबद्दल माहिती घेणार आहोत. जनरली या 3 डिफरंट स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत त्यांचं मेन फंक्शन काय, तर दिस इज अ स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन ज्या वेळेस लॅक्टोज हा ॲड होतो इकोलाय सेलमध्ये, त्यावेळेस ऑपरेटर साईटपासून जी काही सिंथेसिस झालेली आहे, म्हणजे हा ऑन मोडमध्ये आहे सॉरी, ज्यावेळेस ऑन मोडमध्ये असेल त्यावेळेस जे काही स्ट्रक्चरल जीन्स आहेत त्यांच्यापासून RNA फॉर्मेशन होतं, RNA पासून प्रोटीन सिंथेसिस होतं, आणि हे जे प्रोटीन्स आहेत ते एन्झाईम्स असणार आहेत. तर पर्टिक्युलर स्ट्रक्चरल जीन हे पर्टिक्युलर एन्झाईम्स काय करतात, सिंथेसाइज करतात. तर झेड हा बीटा गॅलॅक्टोसाइडेज करेल, वाय हा परमिएज करेल, ए हा ट्रान्स ॲसिटायलेज करेल, आणि ह्या 3 एन्झाईम ज्यावेळेस सिंथेसाइज होतील त्यावेळेस लॅकडाऊनचं ब्रेकडाऊन होतं. आणि सॉरी, जे काही इकोलाय सेल आहे त्याच्यामध्ये लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी जे एन्झाईम्स रिक्वायर्ड आहेत किंवा इसेन्शियल आहेत ते तिथे सिंथेसाइज होतील. ओके, तर स्ट्रक्चरल जीनमध्ये पूर्ण मेन जे एन्झाईम्स आहेत ते सिंथेसाइज केले जातात. ओके, तर याच्यानंतर एक इंड्युसर म्हणून आहे जो की ओपेरॉन कन्सेप्टसाठी खूप गरजेचा आहे. तो इंड्युसर आहे ॲलोलॅक्टोज. त्याच्याबद्दल आपण ज्यावेळेस ऑन ऑफ मोड स्टडी करू त्यावेळेस मी डिटेलमध्ये सांगेन. ओके, ओपेरॉन काय आहे याबद्दल स्टडी केली तर वेगवेगळे जे काही जीन्स प्रेझेंट आहेत, कोणते कोणते रिक्वायर्ड आहेत, आणि DNA जो आहे लॉंग सेगमेंट ऑफ DNA जो की टेम्पलेट म्हणून आपण यूज करतो, आणि ज्याच्यापासून लॅकोफेरॉनचं ऑन मोड ऑन और ऑफ मोड पाहतोय ते स्टडी करतोय. तर जनरली ओपेरॉन जो आहे तो आपण पाहतोय. त्याच्यामध्ये P प्रमोटर, I is an inducer, repressor and regulator gene, P is also a promoter, O is operator, Z, Y, A are the structural genes. ओके, तर आता ओपेरॉन कन्सेप्टमध्ये आपण लॅक ओपेरॉन बद्दल स्टडी करू, आणि त्याच्यामध्ये ऑफ मोड अँड ऑन मोड दोन्हीही स्टडी करू. लॅक ओपेरॉन. जनरली लॅक इज इंडिकेटेड लॅक्टोज. ओके, लॅक इज इंडिकेटेड लॅक्टोज. ओके, तर लॅक ओपेरॉनमध्ये आपण इकोलायचं स्ट्रक्चर पाहतोय, इकोलाय सेल बद्दल स्टडी करतोय. तर याच्यामध्ये आपण ऑन मोड अँड ऑफ मोड दोन्ही स्टडी करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण ऑफ मोड स्टडी करू. ऑफ मोड. ओके, तर ऑफ मोड काय आहे आणि तिथे काय काय प्रोसेसेस होतात तर ते आपण स्टडी करणार. ओके, तर हा सेल मेम्ब्रेन आहे आणि हा आपला ओपेरॉन आहे. ओपेरॉनमध्ये प्रमोटर, इंड्युसर, प्रमोटर, ऑपरेटर, स्ट्रक्चरल जीन Z, Y and A. ओके, दिस इज अ सराउंडिंग मीडियम, कल्चर मीडिया, आणि ज्याच्यामध्ये इकोलाय सेल आहे, हा मेम्ब्रेन. ओके, आता ऑफ मोड आहे याचाच अर्थ काय असणार आहे तर सराउंडिंग मीडियममध्ये नो लॅक्टोज. लॅक्टोज काय आहे, ॲब्सेंट आहे. सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज नाही आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ऑफ मोड. ज्या वेळेस लॅक्टोज प्रेझेंट नसतो त्यावेळेस आपण त्याला ऑफ मोड म्हणतो. तर आता ऑफ मोडमध्ये जे काही ओपेरॉन आहे तो काय फंक्शनिंग करतो किंवा कसा रेग्युलेट करतो त्याबद्दल आपण स्टडी करू. तर इथे लॅक्टोज प्रेझेंट नाही आहे त्यावेळेस काय वर्किंग होते तर जनरली जो काही प्रमोटर साईट आहे याच्यावरती RNA पॉलिमरेज प्रेझेंट आहे. ओके, RNA पॉलिमरेज प्रेझेंट आहे. ज्या वेळेस लॅक्टोज हा अब्सेंट असतो
त्यावेळेस आय मीन्स रेग्युलेटर ऑर रिप्रेसर जीन, इथे रिप्रेसर जीनचं फंक्शनिंग होतं. तर हा काय करतो, तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू mRNA सिंथेसाइज करतो. आणि या mRNA ज्यावेळेस सिंथेसाइज होतो त्यावेळेस हा DNA टेम्पलेट आहे आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. DNA पासून mRNA फॉर्म होणे म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन. ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन झालं त्यावेळेस ट्रान्सलेशन प्रोसेस थ्रू प्रोटीन सिंथेसिस केला जातो. आणि हा जो प्रोटीन आहे तो इनहिबिटर प्रोटीन आहे. कोणता आहे, इनहिबिटर प्रोटीन आहे. आणि हा जो इनहिबिट्स म्हणजे स्टॉप करणे, तर हा इनहिबिटर प्रोटीन ऑपरेटर साईटवरती जाऊन इथे ब्लॉक करतो. आणि हा ब्लॉक केल्याच्या नंतर RNA पॉलिमरेज हा पुढे मूव्ह ओव्हर होत नाही आणि स्ट्रक्चरल जीन्सपासून एन्झाईम्स हे सिंथेसाइज होत नाही. त्याला आपण काय म्हणतो, ऑफ मोड. ओके, आता एक वेळेस लक्षात घ्या काय होतं ऑफ मोडमध्ये, आपण पुढे ऑन मोडमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, ऑफ मोड ज्यावेळेस सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज हा अब्सेंट असतो, जिथे लॅक्टोज नसतो, त्यावेळेस काय होतं, जो काही DNA आहे ज्याला आपण ओपेरॉन यूज करतोय, तो जो ओपेरॉन आहे याच्यामध्ये रिप्रेसर जीन जो आहे तो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू mRNA फॉर्म करतो. आणि mRNA फॉर्म झाल्याच्या नंतर ट्रान्सलेशन प्रोसेस थ्रू प्रोटीन सिंथेसिस होतं. ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस होतं, हा प्रोटीन जो आहे तो इनहिबिटर प्रोटीन आहे. आणि हा जाऊन कुठे ओ साईट म्हणजे ऑपरेटर साईटवरती जाऊन काय करतो, तिथे ब्लॉक करतो. आणि ज्यावेळेस तिथे ब्लॉक होतो त्यावेळेस RNA पॉलिमरेज हा पुढे मूव्ह ओव्हर होत नाही. आणि ज्याच्या थ्रू जे काही स्ट्रक्चरल जीन्स आहेत ते एन्झाईम सिंथेसाइज करू शकत नाहीत. याला आपण काय म्हणतो, ऑफ मोड. ओके, आता आपण ऑन मोडबद्दल स्टडी करणार आहोत. ऑन मोड, ओके, आता आपण सेकंड मोड पाहतोय तो आहे ऑन मोड, ज्याच्यामध्ये जो काही सराउंडिंग मीडियम आहे तिथे लॅक्टोज हा प्रेझेंट आहे. ओके, आणि सेलच्या मध्ये ओपेरॉन हा प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर्स आपण बघितले, प्रमोटर, इंड्युसर, इनहिबिटर, ऑपरेटर अँड स्ट्रक्चरल जीन्स. ओके, तर आता लॅक्टोज हा सराउंडिंग मीडियममध्ये प्रेझेंट आहे. ऑन मोडमध्ये काय काय होतं याबद्दल स्टडी करणार आहोत. तर लॅक्टोज प्रेझेंट आहे सराउंडिंग मीडियममध्ये, तर आता काय होतं, परमिएज एन्झाईम थ्रू हा एंट्री करतो सेलमध्ये. ओके, परमिएज एन्झाईम जो की वाय हा सिंथेसाइज करतो, पण सम परमिएज इज इन द सराउंडिंग मीडियम. ओके, तर जनरली जो काही परमिएज आहे त्याच्या थ्रू डिफ्युजन प्रोसेस थ्रू तो मध्ये एंट्री करतो. ज्यावेळेस मध्ये एंट्री होते त्यावेळेस त्याच्यापासून दोन प्रोडक्ट फॉर्मेशन होतात. एक आहे ॲलोलॅक्टोज अँड सेकंड वन आहे लॅक्टोज. जो लॅक्टोज आहे तो ज्यावेळेस मध्ये एंट्री होतो त्यावेळेस तो दोन प्रोडक्ट्स फॉर्मेशन करतो, एक ॲलोलॅक्टोज अँड लॅक्टोज. जशाच तशी एंट्री मध्ये झाली. ओके, आता ऑन मोडमध्ये आहे सेम जो काही इनहिबिटर प्रोटीन आहे किंवा इनहिबिटर और रिप्रेसर रेग्युलेटर जीन आहे तो काय करतो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू mRNA फॉर्म करतो. mRNA थ्रू ट्रान्सलेशन प्रोसेस थ्रू प्रोटीन सिंथेसिस होतो. ओके, ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस होतो इनहिबिटर आहे. ओके, पण तर ॲलोलॅक्टोज अँड लॅक्टोज फॉर्मेशन झालं. हा जो प्रोटीन आहे तो जेव्हा सिंथेसिस झाला त्यावेळेस एक मेन पॉइंट जो आहे तो लक्षात घ्या, ॲलोलॅक्टोजकडे त्याची हाय अफिनिटी असते, त्याच्यामुळे प्रोटीन हा कोणासोबत बाइंड होतो, ॲलोलॅक्टोज सोबत बाइंड होतो. तो जाऊन ऑपरेटर साईटला बाइंड होत नाही. हाय अफिनिटी असल्यामुळे तो ॲलोलॅक्टोजकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो आणि ॲलोलॅक्टोजला जाऊन तो अटॅच होतो, ज्याच्यामुळे ओ साईट ही कशी असेल, ऑपरेटर साईट ही आता ओपन आहे. तर प्रमोटर साईडला RNA पॉलिमरेज अटॅच आहे, तो पुढे मूव्ह ऑन होतो आणि स्ट्रक्चरल जीन्स पासून
जे काही स्ट्रक्चरल जीन्स आहेत याच्या थ्रू ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू mRNA फॉर्म होतो आणि mRNA फॉर्म झाल्याच्या नंतर प्रोटीन सिंथेसिस होतं. प्रोटीन सिंथेसिस थ्रू म्हणजेच प्रोटीन ज्याला आपण एन्झाईम्स म्हणतो, एन्झाईम्स इज ऑल्सो नोन ॲज अ प्रोटीन्स. तर पर्टिक्युलर स्ट्रक्चरल जीन्स, पर्टिक्युलर एन्झाईम्स काय करतात, सिंथेसाइज करतात. झेड बीटा गॅलॅक्टोसाइडेज, ओके, वाय परमिएज अँड ए ट्रान्स ॲसिटायलेज. ओके, तर तीनही एन्झाईम्स इथे सिंथेसाइज होतात. ज्यावेळेस तिन्ही एन्झाईम्स सिंथेसाइज होतात त्यावेळेस लॅक्टोज जो प्रेझेंट आहे, एंट्री केलेला आहे सेलमध्ये, या एन्झाईमच्या यूज थ्रू कॅटालाइज होऊन हायड्रोलिसिस होऊन त्याचं फॉर्मेशन गॅलॅक्टोज प्लस ग्लुकोजमध्ये होतं. ओके, तर याला आपण काय म्हणतो, ऑन मोड म्हणतो. ओके, तर जनरली काय होतं ऑन मोडमध्ये एक लक्षात घ्या, सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज प्रेझेंट आहे. ओके, परमिएज एन्झाईम थ्रू परमिएज हा कॅटलाइज करतो आणि डिफ्युजन प्रोसेस थ्रू लॅक्टोज हा एंट्री करतो सेलमध्ये. ज्यावेळेस एंट्री करतो तर लॅक्टोजचं फॉर्मेशन दोन फॉर्ममध्ये होतं, एक ॲलोलॅक्टोज अँड सेकंड लॅक्टोज. तर जो काही ओपेरॉन आहे, जनरली याचं मेन फंक्शनिंग स्टार्ट होते, तर RNA पॉलिमरेज हा प्रोमोटर साईटला अटॅच होतो. ज्याला आपण रिप्रेसर और रेग्युलेटर जीन म्हणतो, तो काय करतो, त्याची मेन प्रोसेस जी आहे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन करून इंड्युसर प्रोटीन हा फॉर्म करतो, इनिबिटर प्रोटीन फॉर्म करतो. ज्यावेळेस प्रोटीन फॉर्म होतो त्यावेळेस तो हाय ॲफिनिटीमुळे ॲलोलॅक्टोजकडे अट्रॅक्ट होतो, ॲलोलॅक्टोजला अटॅच होतो आणि ओ साईट ही फ्री असते. आणि ज्यावेळेस ऑपरेटर साईट ही फ्री असते त्यावेळेस RNA पॉलिमरेज हा मूव्ह ओव्हर होतो आणि स्ट्रक्चरल जीन्स थ्रू मेन प्रोसेस स्टार्ट होते, जिथून ट्रान्सक्रिप्शन होतं, mRNA फॉर्म होतो, ट्रान्सक्रिप्शन थ्रू ट्रान्सलेशन होतं, प्रोटीन सिंथेसिस होतं आणि तीनही स्ट्रक्चरल जीन्स हे पर्टिक्युलर एन्झाईम सिंथेसाइज करतात, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्स ॲसिटायलेज. ओके, आणि तिन्ही एन्झाईम ज्यावेळेस सिंथेसाइज होतील त्यावेळेस जो काही लॅक्टोज एंट्री केलेला आहे सेलमध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि तो फॉर्म होतो गॅलॅक्टोज अँड ग्लुकोजमध्ये. ओके, तर जनरली आपण ऑन मोड अँड ऑफ मोड स्टडी केली, पण ज्याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं तर याला आपण इंड्युसर म्हणतो. इंड्युसर कारण की तो इंड्यूस करतोय जो काही प्रोटीन जाऊन इनिबिट करणार आहे त्याला, म्हणून ॲलोलॅक्टोजला आपण काय म्हणतो, इंड्युसर. ओके, ज्याच्यामुळे ओ साईट ही फ्री होते, ऑपरेटर साईट ही फ्री होते आणि ज्याच्या थ्रू RNA पॉलिमरेज हा मूव्ह ऑन करून RNA जे काही स्ट्रक्चरल जीन्स आहेत ते काय करतात, एन्झाईम सिंथेसाइज करतात आणि त्या एन्झाईमच्या थ्रू लॅक्टोजचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. ओके, तर जनरली ही आहे ऑन मोड. मोडमध्ये दोन फीडबॅक येतात, एक पॉझिटिव्ह अँड एक निगेटिव्ह. तर जनरली अगोदर पॉझिटिव्ह फीडबॅक कशाला म्हणतो, तर ज्यावेळेस एंट्री करतो आणि सिंथेसिस होतं त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह फीडबॅक. पण ज्यावेळेस सिंथेसिस होतं आणि पर्टिक्युलर एन्झाईम्स हे सिंथेसाइज होऊन लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होतं, पण ज्यावेळेस जो काही लॅक्टोज आहे तो पूर्णपणे ब्रेकडाऊन झाला, तर आपण इथे एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्या थ्रू तुम्हाला पुढचा जो लास्ट टॉपिक आहे लॅकोपेरॉनमधला रोल ऑफ लॅक्टोजचा जो रोल आहे तो आपण स्टडी करणार. ओके, रोल ऑफ लॅक्टोज. जनरली लॅक्टोजचा रोल काय आहे तर तो सराउंडिंग मीडियममध्ये असेल त्यावेळेस तो एंट्री करतो, सम अमाऊंट जो काही आहे तो ॲलोलॅक्टोज आणि सम लॅक्टोज, इट इज अ इंड्युसर. तर हा ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस जो काही रिप्रेसर प्रोटीन आहे त्याला बाइंड करतो, ज्याच्यामुळे ओपेरॉन हा फ्री राहतो, लॅक्टोज हा एंट्री केलेला आहे. तर RNA पॉलिमरेज थ्रू फ्री ओपेरॉन पाहून तो मूव्ह ऑन होतो आणि तिथून काय फॉर्म होतो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू mRNA फॉर्म होतो. आणि ज्यावेळेस mRNA हा फॉर्म झाल्याच्या नंतर ट्रान्सलेशन प्रोसेस थ्रू एन्झाईम्स हे सिंथेसाइज होतात आणि एन्झाईम्सचा यूज करून लॅक्टोज हा गॅलॅक्टोज अँड ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतो. इथंपर्यंत लक्षात आलं. आता लक्षात घ्या, जेवढे काही लॅक्टोज आहे, ओके, जेवढा कंपोनंट आहे लॅक्टोजचा हा पूर्णपणे ब्रेकडाऊन झाला. ओके, तर हा ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतो म्हणजे समजा हा जो लॅक्टोज आहे तो
मॉलिक्युल्सचा आहे. ओके, याच्यामध्ये 10 मॉलिक्युल्सपैकी 1 मॉलिक्यूल हा ॲलोलॅक्टोज झाला आणि 9 मॉलिक्यूल हे लॅक्टोजमध्ये एंट्री केले. आता ज्यावेळेस लॅक्टोजमध्ये एंट्री केले आपण पूर्ण सिंथेसिस पाहिलं, ऑपेरॉन थ्रू ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन झालं, तिन्ही एन्झाईम सिंथेसाइज झाले आणि हा जो लॅक्टोज आहे तो गॅलॅक्टोज अँड ग्लुकोजमध्ये ब्रेकडाऊन झाला. म्हणजे 9 जे काही मॉलिक्युल्स होते ते सगळे काय झाले, ब्रेकडाऊन झाले. ज्यावेळेस सगळे ब्रेकडाऊन होतील त्यावेळेस उरतो कोण, ॲलोलॅक्टोज. ॲलोलॅक्टोज इट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ लॅक्टोज. लॅक्टोजचाच फॉर्म असल्यामुळे हा सुद्धा एन्झाईमच्या यूज थ्रू काय होतो, ब्रेकडाऊन होतो. आणि ज्यावेळेस ॲलोलॅक्टोज आणि लॅक्टोज हे पूर्णपणे काय होतात, ब्रेकडाऊन होतात. कंप्लीट ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर काय होतं तर हा जो प्रोटीन आहे तो ॲलोलॅक्टोजकडे ओढला गेला होता, अटॅच झाला होता, पण ॲलोलॅक्टोज इथं ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर हा प्रोटीन जो आहे तो जाऊन ओ ऑपरेटर साईटवरती बाइंड होतो आणि त्याच्या थ्रू ऑन मोड ही ऑफ मोडमध्ये जाते. ओके, लक्षात येते. तर जनरल जो लॅक्टोज आहे तो पूर्णपणे ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर जी काही पर्टिक्युलर ऑपेरॉन स्ट्रक्चर आहे ती ऑन मधली ऑफ मोडमध्ये कशी जाते, तर त्यावेळेस काय होतं तर लॅक्टोज हे पूर्णपणे ब्रेकडाऊन होतात, ॲलोलॅक्टोज पूर्णपणे ब्रेकडाऊन होतो. जो काही इंड्युसर प्रोटीन होता तो जनरली कशाला जाऊन अटॅच व्हायचा, ॲलोलॅक्टोजला. पण ॲलोलॅक्टोज जर ब्रेकडाऊन झाला असेल तर प्रोटीन काय करेल, जो काही ऑपरेटर साईट आहे त्या ऑपरेटर साईटला जाऊन अटॅच होईल आणि ज्याच्यामुळे ही जी ऑपेरॉन आहे ती पुन्हा ऑफ मोडमध्ये जाईल. ओके, पुन्हा जेव्हा सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज असेल पुन्हा आणि ही ऑन मोडमध्ये जाते. पण ज्यावेळेस पूर्ण ब्रेकडाऊन होतं पुन्हा ती ऑफ मोडमध्ये कशी जाते यासाठी आपण हा पूर्ण लॅक्टोजचा जो रोल आहे तो आपण स्टडी केलेला. ओके, तर आता युकॅरिओट्समध्ये आपण जीन एक्सप्रेशन पाहिलं, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. इट इज अ प्रोटीन सिंथेसिस, ज्याला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. ओके, वेगवेगळ्या लेवलवरती आहे पण पूर्ण प्रोटीन सिंथेसिसमध्येच त्या लेवल येतात. त्याच्यानंतर प्रोकॅरिओट्समध्ये लॅक ओपेरॉन म्हणून कन्सेप्ट आहे ज्याच्या थ्रू आपण जे काही जीन एक्सप्रेशन्स आहेत त्याबद्दल स्टडी करू शकतो, ज्याच्या थ्रू रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हे लॅक ओपेरॉन थ्रू प्रोकॅरिओट्समध्ये होतं. ओके, लॅक इज आयडेंटिफाय टू लॅक्टोज. ओके, शोज टू लॅक्टोज. तर जनरली लॅक्टोजसाठी लॅक हे यूज केलेलं आहे आणि लॅक ओपेरॉन हे जॅकोब अँड मोनॉड यांनी 1961मध्ये डिस्क्राईब केलेली आहे. याच्यामध्ये ऑन मोड आणि ऑफ मोड दोन्ही सांगितलेले. त्याचबरोबर ज्यावेळेस ऑन मोडमध्ये येते पूर्ण ब्रेकडाऊन होतं पुन्हा ती ऑफ मोडमध्ये जाते याबद्दल पण आपण स्टडी केलेले. ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जिनोमिक्स याबद्दल स्टडी करूया.